कोणत्याही इथे स्थापना वगैरे कोणी केली नाही ब्राह्मणानं. स्वयंभू आहे माय, पहिलेपासूनच आहे. पहिलेपासून आहे. हो का? आजो पंजापासून ते सांगते की बा माय स्वयंभू आहे. माईचं मंदिर आतापर्यंत कोण्या शतकात झालं नाही. बरं, जर लेकरं बाळ नाही तर लेकरं बाळ बी होऊ शकते का? समजा अंतर मनाभावातून भक्ती श्रद्धेने जर माहिती प्रार्थना केली बुवा मला मुली बाळ होऊ दे, तर माय तिथलं धावते, माय तिच्या संकटाला धावते. असे अनेक प्रकार तिथं घडलेले आहेत. मुलं बाळ झालेले आहेत. त्याने इथे चांदीचे पाळणे, सोन्याचे पाळणे, लाकडाचे पाळणे असे आणून वाहिलेले आहेत. आणि हो ते का? स्वतः आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संतती नव्हती आतापर्यंत. आम्ही मुंबई गेलो, नागपूर गेलो, कुठेही डॉक्टरनं काही ट्रीटमेंट देऊन कोणताही उपयोग झाला नाही. परंतु इथं माईचं एक लिंबू खाल्लं आणि अंगारा खाल्ला तर ते संतती आम्हाला प्राप्त झाली म्हणून असे सांगितलं. जे पाणी आहे माईच्या ते मंदिरातून माईच्या पाणी त्या तिथे कुंडात जाते. हा, मे महिन्यात सुद्धा पाणी तिथं राहते. कुंडा असा काहीच नाही, 3 फूट फक्त खोल आहे. कुंड का ते? 3 फूट कुंड, 3 फूट खोल आहे. आणि हा. ते पाणी माईच्या पायात मंदिरातून पाणी तिथं जाते. तिथं मे महिन्यात तेवढंच पाणी राहते आणि या जून महिन्यात तेवढंच पाणी राहते. पुन्हा यवतमाळ जिल्ह्याला पुरते नाही का? पूर्ण यवतमाळ जिल्हा तुम्ही आता बांधकाम चालू आहे, कोटी रुपयाचं हे पूर्ण सिमेंटचं बांधकाम या नुसत्या एका हापच्या मोटरवर चालू आहे. हो का? इथले वरचे जे शेतकरी आहेत ते कमीत कमी नाही म्हणलं तरी 20 एकर जमीन आहे. असं आहे का? 20,000. तर यातलंच पाणी त्याला प्यायला आहे सगळ्यालाच. सगळ्याला. जनावर संध्याकाळी येतात, माईची आरती झाल्यानंतर 7-8 वाजता सुन ठिकाणी मग येतात ते जनावर येऊन पाणी पितात. कधी कधी वाघ येतो, मोठमोठे साप येतात, पण कोणालाही कधी बी त्रास झाला नाही अजून? त्रास झाले नाही, कोणाला डसला नाही. हो का? आरतीच्या टाइमला 3:30 वाजता गावातून पब्लिक येते. लहान लहान लेकरं कडी खांद्यावर घेऊन येते. कोणाला ठेस लागली नाही, कोणाचा ॲक्सिडेंट झाला नाही. एवढी भयानक गर्दी राहते. 6 लाख आयची आरती करेक्ट होते. आमदार खासदार आलेले सर्व तन्मस्तक होते. तर पंढरपूर, लातूर, तुळजापूर, कोल्हापूर सगळे साधू संत माहूरगड येथे येऊन येते. तर लांब लांबून येते, सगळे येते. मुंबई, दिल्ली तन्मस्तक होते. देवीचं दर्शन घेतलं तरी ती देवी मातेला पावते. हा, देवीला पुरणपोळीचा नैवेद्य आहे. पुन्हा दुसरा कोणताही नैवेद्य देवीला म्हणजे 90 दिवस चालत नाही देवीला? नवस तुम्ही काय करता, 5 पोळीचा निवद करतो, 11 पोळीचा निवद करतो असं म्हणलं तरी ते चालते. फक्त मायला मटण, मच्छी असे अंड्याचा कोणताही प्रकार नाही चालत. काही जणांचे डोळे गेले, चांदीचे डोळे वाहिले तर त्याला डोळे आले. डॉक्टर ते सुद्धा डोळे गेले तर डॉक्टर असून माय डोळे होते त्याचे डोळे आले. म्हणजे असे बरेच अनुभव काही भक्तांना आम्हाला सांगितलेले आहे. दर मंगळवारी इथं कार्यक्रम होत्या. तुमचं बांधकाम असल्यामुळे कार्यक्रम बंद केलेले आहेत. आता दर मंगळवारी कार्यक्रम 1000-2000 माणसाचा कार्यक्रम राहते. त्याला जर तारीख देते तर 2-2 ते 3-3 महिने तारीख भेटत नाही तिथं यायला. असं आहे का? महाराज याच्या पहिले बी एक महाराज होता म्हणजे ऋषीमुनी इथं.